नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आणि तुम्ही पाहत आहात AI शब्दकोश ही मालिका. या मालिकेमध्ये आपण AI कॉन्सेप्ट सोप्या मराठी भाषेमध्ये समजून घेत असतो. आता प्रश्न आहे की एक AI एजंट पुरेसा आहे, तर मल्टी एजंट सिस्टीमची गरज का आहे? कारण प्रत्येक काम सोपं नसतं, काही कॉम्प्लेक्स काम असतात. सिंगल एजंटमध्ये काही चॅलेंजेस असतात. पहिलं चॅलेंज म्हणजे टू मॅनी रिस्पॉन्सिबिलिटीज. एकाच एजंटवरती खूप कामाची जबाबदारी येऊ शकते. दुसरं म्हणजे स्लोअर एक्झिक्युशन. सर्व कामं एका मागोमाग एक करावी लागतील, पॅरलली होणार नाहीत, त्यामुळे एक्झिक्युशन स्लो होईल. तिसरं म्हणजे हायर चान्स ऑफ मिस्टेक्स. इंडिपेंडेंट रिव्ह्यू कमी असल्यामुळे चुका होण्याची शक्यता अधिक जास्त आहे आणि कॉम्प्लेक्स टास्क हँडल करणं देखील कठीण आहे. पण मल्टी एजंट सिस्टीममध्ये काय होईल तर फास्टर एक्झिक्युशन. अनेक एजंट्स पॅरलली काम करू शकतील, त्यामुळे ते फास्ट होईल. स्पेशलाइज एक्सपर्टीज. प्रत्येक एजंटला एक स्पेसिफिक काम दिलं आहे, त्यामुळे तो एक्सपर्ट असेल. बेटर ॲक्युरेसी. एक एजंट दुसऱ्याचा आउटपुट व्हेरीफाय करू शकतो, त्यामुळे तुमची ॲक्युरेसी वाढेल. आणि इझियर स्केलिंग. गरजेनुसार नवीन एजंट्स आपण ॲड करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टीम बेस्ड प्रॉब्लेम सॉल्विंग. टीमने एकत्र येऊन प्रॉब्लेम सॉल्व केला जाईल. आता लक्षात घ्या, सिंगल एजंट म्हणजे तुमच्या कंपनीत एकच कर्मचारी आहे. मल्टी एजंट सिस्टीम म्हणजे तुमची एक पूर्ण टीम आहे आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या कामामध्ये स्पेशलाइज आहे. AIचं भविष्य फक्त मोठ्या AI मॉडेल्समध्ये नाही आहे, तर इंटेलिजन्स AI टीम्समध्ये आहे. आज आपण माय डिजिटल डायरीजच्या AI शब्दकोश सिरीजमध्ये समजून घेतलं मल्टी एजंट सिस्टीम म्हणजे काय. अगदी नॉन टेक्निकल भाषेमध्ये मी समजावण्याचा प्रयत्न केला आहे. तो प्रयत्न तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये तो शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मला नक्की सांगा की तुम्ही कोणत्या कामासाठी मल्टी एजंट सिस्टीम वापराल. पुढच्या भागात भेटूया अशाच एका नवीन AI कॉन्सेप्टसोबत. धन्यवाद.